हाय फ्रेंड्स, आय एम अंकुश. वेलकम टू द चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स मध्ये काय फरक आहे आणि याची आपल्याला काय गरज आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बघा, हा जो व्हिडिओ आहे ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्सचा थोडक्यातच होऊन जाईल. फार सोपा आहे, पण याचा उपयोग तुम्हाला कुठे होईल हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा मी तुम्हाला याचा वापर आपल्याला कुठे करता येईल हे मी तुम्हाला सांगतो. आणि ग्रॅमरमध्ये कसं असते की काही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्याच, आणि याचा उपयोग सुद्धा कधी कधी आपल्याला कन्स्ट्रक्शन करते वेळेस समटाइम्स वी नीड टू नो where to use transitive verbs and intransitive verbs and how these are used in English. हे सुद्धा आपल्याला माहित असायला हवं. म्हणून आधी समजून घ्या, एकदम सोपा आहे. ओके, तर चला व्हिडिओकडे वळू. तर बघा इथे द बॉय, पहिलं सेंटेन्स आहे, द बॉय मेड अ काइट. मुलाने काय बनविली आहे? पतंग बनविली आहे. बरोबर आहे, मुलाने पतंग बनविली. समजून घ्या, हा काइट शब्द इथे नसता. हा जो काइट आहे हा शब्द जर इथे नसता, द बॉय मेड, तर या सेंटेन्सने कंप्लीट सेन्स पूर्ण केला असता का? बघा, द बॉय मेड, मुलाने बनविलं. म्हणजेच मेड हा जो वर्ब आहे, मेड हा जो वर्ब आहे, याच्यातून कंप्लीट सेन्स पूर्ण होत नाही, म्हणजे सेंटेन्स पूर्ण होत नाहीये. म्हणजे आपल्याला एक प्रश्न पडवतो की त्या मुलाने काय बनविलं. म्हणजेच याला काय म्हणतात? ट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्षात ठेवायचं की ट्रान्झिटिव्ह वर्ब जो असतो त्याला नेहमी ऑब्जेक्टची गरज असते. अ काइट, मुलाने काय बनविली? पतंग बनविली. म्हणजे हा जो अ काइट आहे हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्टची गरज असते. ट्रान्झिटिव्ह वर्ब नीड्स अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? ते काइट आहे. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब बघा, द बॉय लॉफ्ट. इंट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये ऑब्जेक्ट नसला तरी चालेल. म्हणजे इंट्रान्झिटिव्ह वर्ब जो आहे लॉफ्ट, हा जो आहे पूर्ण सेन्स पूर्ण करतो. हा जो वर्ड आहे ना लॉफ्ट, हा जो वर्ब आहे हा पूर्ण कंप्लीट सेन्स पूर्ण करतो. तो मुलगा हसला. म्हणजेच आपल्याला पुढे म्हणजे त्या सेंटेन्स मधून कंप्लीट सेन्स पूर्ण होता, पूर्ण अर्थ निघत आहे त्यातून. मुलगा हसला, म्हणून याला म्हणतात इंट्रान्झिटिव्ह वर्ब. एवढं लक्षात आलं की ट्रान्झिटिव्ह वर्बला कशाची गरज असते? ऑब्जेक्टची. ऑब्जेक्ट जर नसेल तर सेन्स पूर्ण होत नाही, म्हणजे ते सेंटेन्स पूर्ण होत नाही, म्हणजेच त्यातून पूर्ण अर्थ निघत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे म्हणून इथे एक्झाम्पल घेतलाय, द बॉय मेड. द बॉय मेड म्हटल्यानंतर काय होईल? आपल्याला प्रश्न पडेल त्याने काय बनविलं? बॉय मेड, पण काय बनविलं? त्याने पतंग बनविली ना. म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्टची गरज असते. आणि तुम्हाला माहित असेल आपण याआधी सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट शिकलो आहे. शिकलो. त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता. आणि डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट आहेच, त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट काय आहे हे तुम्हाला कळेल. म्हणून मी इथे म्हणत आहे की ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्टची गरज असते. तर हा फरक आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इंट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये ऑब्जेक्ट नसला तरी चालेल, म्हणून इथे काही सेंटेन्सेस घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी तुम्हाला याचा वापर सांगतो की ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपल्याला ग्रामरच्या कोणत्या मोठ्या फॉर्म मध्ये आपल्याला कामी पडू शकतो. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे, हरी शट द विंडो. हरीने काय केली? विंडो बंद केली. हरीने काय केली? विंडो बंद केली, खिडकी बंद केली. दुसरं सेंटेन्स बघा, करीम ओपन द डोअर. करीमने दार उघडलं. रामा सॉ अ स्नेक. रामाने साप बघितला. आता बघा, हे जे ऑब्जेक्ट आहे ते अ स्नेक, द डोअर, द विंडो, हे जर ऑब्जेक्ट नसले, हरी शट, काय बंद केलं? प्रश्न पडला ना. व्हॉटने जेव्हा प्रश्न पडतो म्हणजेच आपल्याला ऑब्जेक्ट माहित नाही, म्हणजे सेंटेन्स सेन्स पूर्ण होत आहे का? हरी शट म्हटलं तर सेन्स पूर्ण होणार नाही, किंवा सेंटेन्स पूर्ण होणार आहे. काय बंद केलं? आपला प्रश्न पडेल ना. म्हणजे त्याने विंडो बंद केली. त्यानंतर करीम ओपन, असं जर कोणी म्हटलं, ही ओपन किंवा ही ओपन्स, तो उघडतो. ही ओपन्स, तो उघडतो. पण काय? म्हणजे पूर्ण सेन्स पूर्ण कंप्लीट होत आहे का? त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला पूर्ण मिनिंग कळत आहे का? नाही. म्हणून याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब, की ज्याला ऑब्जेक्टची गरज असते. त्यानंतर इंट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि त्यानंतर मी सांगतो की ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपण ग्रॅमरच्या कोणत्या फॉर्म मध्ये यूज करू शकतो. आता बघा इथे, द चाइल्ड स्टील प्लेज.
मुलगा अजूनही खेळतो. आता इथे ऑब्जेक्टची गरज आहे का? नाही. मुलगा अजूनही खेळत आहे, कारण हा जो प्ले वर्ड आहे, हा जो प्ले वर्ब आहे, त्याने कम्प्लीट सेन्स पूर्ण केला. म्हणजे मुलगा खेळतो, चाइल्ड, तो छोटा मुलगा खेळतो, अजूनही खेळतो. चाइल्ड स्टील प्लेज, ते छोटं बाळ अजूनही खेळत आहे, म्हणजे तो अजूनही खेळतो. म्हणजे पूर्ण सेंटेन्स इथे सेन्स पूर्ण कंप्लीट होत आहे इंट्रान्सिटिव्ह वर्ब मध्ये. इथे बघा, सम ॲनिमल्स स्विम, काही प्राणी पोहतात. झालं कंप्लीट सेंटेन्स, आपल्याला कळलं. इथे तसं आहे का? करीम ओपन, आपण जर म्हटलं करीम ओपन, नेमकं काय, असा प्रश्न पडेल ना. म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये ऑब्जेक्टची गरज आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये बऱ्याचदा गरज नसते. म्हणून म्हटलंय सम ॲनिमल्स स्विम, काही प्राणी पोहतात. सेन्स कंप्लीट झाला, अर्थ पूर्ण कंप्लीट झाला या सेंटेन्सने, या स्विम या इंट्रान्झिटिव्ह वर्बने. त्यानंतर बघा, द पुअर वुमन वेप्ट, ती गरीब बाई रडली. वेप्ट, विप म्हणजे रडणे, वेप्ट, ती गरीब बाई रडत होती किंवा रडली. सेन्स पूर्ण झाला. कशासाठी रडली हा नंतरचा प्रश्न आहे, हाऊ नाही म्हटलं, पण व्हॉट, ऑब्जेक्टची गरज पडली का या सेंटेन्समध्ये? या तिन्ही सेंटेन्समध्ये नाही. आता बघा, आता मेन मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला, की ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बचं आपल्याला कुठे काम पडतं. तुम्ही ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज शिकला असाल, चेंज द वाईज शिकला असाल. तर बघा, चेंज द वाईज नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला, की चेंज द वाईज हा फक्त ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये होऊ शकतो. चेंज द वाईज हा फक्त केव्हा? ट्रान्झिटिव्ह वर्ब्स मध्ये होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा इथे, हरी शट द विंडो, द विंडो वॉज शट बाय हरी. झालं सेंटेन्स, कारण हे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, शट. कारण V1 शटचा शटच आहे, V2 शट, V3 शट. ओके. हरी, जर समजून घ्या, सिंपल पास्ट प्रेझेंट टेन्स असतात, ते हरीला इथे शटला काय लागलं असतं? यस लागला असतं, बरोबर आहे ना. पण यस लागला आहे की ते नाही, म्हणून हे कशा सेंटेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स. ओके. म्हणून म्हटलंय द विंडो वॉज शट बाय हरी. झाला ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज चेंज वाईज केला मी इथे. त्यानंतर बघा, करीम ओपन द डोअर, द डोअर वॉज ओपन बाय करीम. त्याला पॅसिव्ह वाईज आपण केलं, त्याचं ऍक्टिव्ह वाईज म्हणजे चेंज द वाईज. त्यानंतर रामा स्वा अ स्नेक, अ स्नेक वॉज सीन बाय रामा. रामाद्वारे रामाला काय दिसला? साप दिसला. आपण पण इथे चेंज वाईज केला. पण या सेंटेन्स मध्ये होऊ शकतो का? हे जे इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहे, इथे आपण याचा चेंज वाईज करू शकत नाही. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स मध्येच आपण चेंज द वाईज करू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं चेंज द वाईज हे कोणकोणत्या सेंटेन्सचे होऊ शकतं. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे जे काही टेक्स्टबुक असेल, टेक्स्टबुक मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, फर्स्ट स्टँडर्ड टू 7th स्टँडर्ड जे इंग्लिश टेक्स्टबुक आहे, त्यामध्ये जे छोटे छोटे सेंटेन्सेस असतात, त्यामध्ये तुम्ही ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब फाइंड आउट करू शकता. आणि कुठेतरी कन्फ्युजन असेल तर त्याचा चेंज द वाईज करण्याचा प्रयत्न करा. चेंज द वाईजचा पण व्हिडिओ आपण घेतलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. ज्याप्रमाणे इथे मी केलाय, द विंडो वॉज शट बाय हरी, द डोअर वॉज ओपन बाय करीम, अ स्नेक वॉज सीन बाय रामा. अशा प्रकारे जर चेंज द व्हॉइस होत असेल आणि त्याच्यासमोर ऑब्जेक्ट असेल, तर डेफिनेटली तो काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि यामध्ये आणखी काही एक दुसरा मुद्दा आहे, की काही ट्रान्झिटिव्ह वर्ब इंट्रान्झिटिव्हली वापरतात, किंवा काही इंट्रान्झिटिव्ह वर्ब ट्रान्झिटिव्ह सुद्धा वापरू शकतात. आता इकडे बघा, काही एक्झाम्पल्स आहेत. ट्रान्झिटिव्ह काय म्हटलं होतं मी, की काही ट्रान्झिटिव्ह वर्ब इंट्रान्झिटिव्हली सुद्धा वापरले जातात. आता ते कशा प्रकारे बघा, काही एक्झाम्पल्स आहेत ते. मेनी पीपल ईट राईस, मेनी पीपल ईट राईस, म्हणजे याचा आपण चेंज द वाईज करू शकतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे ना. राईस इज इटन बाय मेनी पीपल, झालं चेंज द वाईज. दुसरं एक्झाम्पल बघा त्यानंतर, इंट्रान्झिटिव्ह वर्बचं. वाईज पीपल ईट स्लोली, शहाणी लोक हळू खातात. स्लोली म्हणजेच हळू जेवतात, म्हणजे चावून चावून आपण म्हणतो ना त्याला. वाईज पीपल इट स्लोली, पण याचा इथे आपण चेंज द वाईज करू शकत नाही, बिकॉज वी डोंट हॅव ऑब्जेक्ट हिअर. अँड समटाइम्स इवन इफ वी हॅव ऑब्जेक्ट, स्टील इफ दॅट वर्ड इज इंट्रान्झिटिव्ह, if that word is intransitive, still we cannot change the voice. Only transitive verb can be changed in the voice.
आलं लक्षात? म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब्सच आपल्याला चेंज द वॉइस करता येतं किंवा ऍक्टिव्ह वॉइस किंवा पॅसिव्ह वॉइस आपण त्याला म्हणतो. म्हणून का वॉइस पीपल इट स्लोली. आता स्लोली काय आहे? हा ऍडव्हर्ब आहे. आपण त्याला ऍडव्हर्ब स्लोली, कारण काय तो काय करताय, इट हा जो वर्ब आहे इथे जो इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून इट घेतलेला आहे, याला मदत करण्यासाठी जो ऍडव्हर्ब वापराय स्लोली. स्लोली ऍडव्हर्ब काय करत असतो, थोडक्यात सांगत ऍडव्हर्ब काय करत असतो, व्हर्बला हेल्प करत असतो, इन्हेन्स द मिनिंग. ओके. त्यानंतर बघा दुसरं सेंटेन्स, ही राईट्स नॉव्हल्स. तो काय लिहितो, नॉव्हल्स लिहितो. नॉव्हल्स आर रिटन बाय हिम. सिंपल प्रेझेंट टेन्स, ही राईट्स ही राईट्स नॉव्हल्स, सॉरी नाही, ही राईट्स नॉव्हल्स. नॉव्हल्स आर रिटन बाय हिम. चेंज वाईज झालं. इथे बघा, ही राईट्स लेजिबली. लेजिबली मीन्स स्पष्ट, म्हणजे आपण त्याचं अक्षर वाचू शकतो अशा प्रकारे लिहितो की ज्याला आपण वाचू शकतो. म्हणून म्हटलं ही राईट्स लेजिबली. इथे पण ऍडव्हर्ब वापरलेला लेजिबली. पण इथे आपण चेंज द वॉइस करू शकतो का? नाही. म्हणजे सरळ सरळ ज्या शब्दाचा वापर, म्हणजे जो काही व्हर्ब त्या सेंटेन्स मध्ये असेल आणि त्याचा वापर आपण चेंज द व्हॉइस मध्ये करू शकतो, अशा वर्ब्सनाच आपण इथे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हो, एवढं आलं लक्षात. आता तुम्हाला एक्सरसाइज काय करायची आहे, तुम्हाला आधीच सांगितलंय की फर्स्ट स्टँडर्ड टू 7th स्टँडर्ड जे काही टेक्स्टबुक आहे छोट्या मुलांचे, ते रेफर करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये असे सेंटेन्सेस फाइंड आउट करा. बघा तुम्हाला मिळतं का. आणि बघा हे तुमच्या कामी पडू शकतं केव्हा, वेन यू विल प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. लक्षात? ओके. बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.